नमस्कार मित्र हो. कालच्या तासिकेपर्यंत आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या संकल्पनेचा विचार केला. या दोन्ही संकल्पनांचा संबंध आणि तुलना आपण समजून घेतली. आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, हा बघायचा आहे. आतापर्यंत जे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा विचार केला, सोबतच उपयोगितेच्या बाबतीमध्ये जो विश्लेषण आपण समजून घेतलं, यावरच आधारित हा सिद्धांत असल्याचं दिसून येतं किंवा आहे. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत एक मनुष्याची जी मानसिक स्थिती आहे ती दाखवतो. जसं एखाद्या वस्तू जर समजा आपल्याकडे जर नसेल आणि तिची गरज असेल तर आपण ती मिळविण्यासाठी काय करतो, धडपडतो. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आपल्याला ती वस्तू मिळाली की मग आपल्याला त्या वस्तूपासून मिळणारं समाधान कमी कमी मिळायला लागतं. पुन्हा तीच वस्तू पुन्हा मिळाली, तीच वस्तू पुन्हा मिळाली की मग आपल्याला जे उपयोगिता किंवा जे समाधान मिळतं ते समाधान उत्तरोत्तर कमी मिळत जात असतं. हेच एक मानसिक तत्व या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत सर्वप्रथम गॉसेन यांनी मांडला. गॉसेन हा अर्थशास्त्रज्ञ आहे. या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत सर्वात अगोदर अर्थशास्त्रामध्ये मांडला. परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये या सिद्धांताला मात्र नवीन स्वरूप किंवा आधुनिक स्वरूप देण्याचं कार्य केलं. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला. 1890मध्ये त्यांचं जे प्रकाशित झालेलं अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्यांनी हा सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता हा सिद्धांत आपल्याला या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी आहे. आता सिद्धांताचं विधान आपल्याला बघायचं आहे किंवा हा सिद्धांत आहे तो कशा पद्धतीने मांडला, मार्शल यांनी कशा पद्धतीने त्याची मांडणी केली ते बघा. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शलच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, काय सांगितलेलं आहे पुन्हा समजून घ्या, इतर परिस्थिती स्थिर असताना अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहे आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडले आहे, हे सिद्धांत गृहीत परिस्थितीवर आधारित आहे. आणि म्हणून अल्फ्रेड मार्शल यांनी सुद्धा या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करताना इतर परिस्थिती स्थिर असताना हे गृहीत धरलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान हे कमी होत जाते. काय होते? कमी होत जाते. अतिरिक्त जर समजा आपल्याकडे जर वस्तूचा साठा जर वाढत असेल तर या वाढीव साठ्याबरोबरच आपल्याला मिळणारं जे समाधान आहे ते समाधान कमी कमी होत जाते. एक उदाहरण घेऊ. आपल्याला भूक लागली, मग भूक लागल्यावर आपण काय करतो? जेवण करतो. मग जेवण करत असताना आपण एकच पोळी खातो का? नाही.
मग आपल्याला किती, कुणाला 4 पोळ्या लागत असेल, कुणाला 5 पोळ्या लागत असेल, कुणाला 6 पोळ्या लागत असेल, म्हणजे एका पोळीच्या वर आपण पोळ्यांचं सेवन करतो. म्हणजे पहिल्या पोळीपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता सर्वात जास्त आपल्याला मिळते. बघा, तीव्र भूक लागल्याबरोबर आपण काय म्हणतो की आपल्याला जेवण केव्हा मिळेल केव्हा नाही याची वाट पाहतो. आणि ही वाट पाहत असताना मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेवढ्या लवकर आपल्याला पोळी मिळेल तेवढी आपली भूक शमेल. मग पहिली पोळी खायला सुरुवात करतो. ती झाल्यानंतर मग काय होते, आपली थोडीशी भूक शमते, कमी होते. मग दुसरी पोळी खायला लागतो. पहिल्या पोळीपेक्षा दुसऱ्या पोळीपासून मिळणारं जे समाधान आहे हे समाधान कमी मिळते, घटत जाते. त्यानंतर तिसरी पोळी जेव्हा आपण खातो तेव्हा त्यापासून मिळणारं जे समाधान आहे ते समाधान कमी होते, म्हणजे उपयोगिता कमी होते. सोबतच चौथी पोळी खातो, 5वी पोळी खातो, 6वी पोळी खातो, 7वी पोळी खातो. त्यापासून प्रत्येक उत्तरोत्तर आपण जे काही नगांचं सेवन करतो, पोळ्यांचं सेवन करतो, त्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता घटत जाते, कमी कमी मिळत जाते. पहिलं असं समजू की पहिल्या पोळीपासून आपल्याला 10 मात्रा उपयोगिता मिळाली, तर दुसऱ्या पोळीपासूनही आपल्याला 10 मात्रा उपयोगिता मिळेल का, तर नाही. दुसऱ्या पोळीपासून 8 मात्रा उपयोगिता मिळेल, तिसऱ्या पोळीपासून 6 मात्रा उपयोगिता मिळेल, चौथ्या पोळीपासून 4 मात्रा उपयोगिता मिळेल, 5व्या पोळीपासून आपल्याला 2 मात्रा उपयोगिता मिळेल आणि 6व्या पोळीपासून उपयोगिता मिळणार नाही. आणि 7वी पुन्हा पोळी खाल्ली तर अपचन होईल, म्हणजेच आपलं जी उपयोगिता आहे ती उपयोगिता कमी होईल, म्हणजे -2 कमी होईल. जसं आपण सीमांत उपयोगितेचा वक्र मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण अभ्यासला तशा पद्धतीने उपयोगिता ही काय होतं, घटत जाते किंवा कमी कमी होत जाते, हे आपण पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने जर व्यक्तीच्या साठ्यामध्ये जर एखादी काय की व्यक्तीजवळ जर समजा आधीपासून जर वस्तूचे जे नग आहे त्या नगामध्ये जर समजा नगामध्ये जर समजा वाढ होत गेली, म्हणजेच वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेली, तर त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर काय होत असते की त्याला मिळणारं जे काही अतिरिक्त समाधान आहे, ह्या अतिरिक्त समाधानामध्ये काय होत असते, घट होत जात असते. बघा, आता दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येतं की इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, कशात, वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर जशी वाढ होत जात असते तसतसं त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जात असते. म्हणजे प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे, म्हणजे सीमांत उपयोगिता जी मिळत जात असते, ती मिळणारी सीमांत उपयोगिता काय होत असते, क्रमशः घटत जात असते. बघा, म्हणजे आपण पहिल्या पोळीचं जेव्हा सेवन करतो किंवा एखादी क्षवस्तू असेल त्या क्षवस्तूचं आपण जेव्हा सेवन करतो तेव्हा पहिल्या क्षवस्तूपासून किंवा पहिल्या पोळीपासून आपल्याला सर्वात जास्त उपयोगिता मिळते. आणि त्यानंतर जर समजा आपण वस्तूचे नग लगातार जर समजा सेवन करत असेल, पहिली पोळी खाल्ली, दुसरी पोळी खाल्ली, तिसरी पोळी खाल्ली, चौथी पोळी खाल्ली, 5वी पोळी खाल्ली, अशा पद्धतीने जर समजा आपण पोळी सेवन करत असेल तर वाढीव नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता काय होत असते, क्रमशः घटत जात असते. म्हणजे पहिल्या पोळीपासून 10 मात्रा उपयोगिता. आता मात्रा का म्हणता येईल, कारण उपयोगिता ही काय आहे, एक मानसिक संकल्पना आहे. आणि मानसिक संकल्पना असल्यामुळे या संकल्पनेचं काय करता येत नाही, एक विशिष्ट मोजमाप करता येत नाही. ती किलोमध्ये मोजता येत नाही, ती लिटरमध्ये मोजता येत नाही, ती फुटपट्टीमध्ये मोजता येत नाही, किंवा इतर जे काही कोणतेही माप असेल त्या मापामध्ये ते मोजता येत नाही. आणि म्हणून आपण मात्रा हे एक काल्पनिक माप घेतलेलं आहे. आणि जर समजा पहिल्या पोळीपासून 10 मात्रा उपयोगिता मिळेल, दुसऱ्यापासून
8 मात्रा उपयोगिता मिळाली, तिसऱ्यापासून 6 मात्रा उपयोगिता मिळाली, चौथ्यापासून 4 मात्रा उपयोगिता मिळाली, 5व्यापासून 2 मात्रा उपयोगिता मिळाली. म्हणजे प्रत्येक नगापासून आपल्याला मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता काय होते, क्रमशः घटत जात असते. थोडक्यात जर पाहिलं तर एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. जर समजा आपल्याकडे जर समजा एखादी वस्तू नसेल, जर समजा असं समजा की आपल्याकडे एक सायकल आहे, त्या सायकल नसेल त्यावेळेला आपल्याला काय होते की जी सायकल आहे सायकलबद्दल खूप आपुलकी निर्माण होते, खूप म्हणजे आपल्याकडे ती असावी अशी तीव्र इच्छा व्हायला लागते. मग आपण काय केलं, एक सायकल घेतली. सायकल घेतल्यानंतर मग आपल्याला काय की घरी जर समजा 10 माणसं असेल तर 10 माणसासाठी एक सायकल, असं करता करता 10 माणसासाठी 10 सायकली जर समजा आपण घेतल्या तर ते जे काही त्या सायकलचा जो काही साठा, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर मग सायकलची जी चालवण्याची इच्छा असते ती इच्छा कमी कमी व्हायला लागते. जी आपली तीव्र इच्छा आहे त्या तीव्र इच्छेमध्ये काय होत असते, घट होत जात असते. आणि म्हणून एखाद्या वस्तूचा जर समजा साठ्यामध्ये जर समजा वाढ होत असेल, अधिकाधिक जर समजा जर प्रमाण जर समजा साठ्याचं वाढत असेल तर काय होतं की त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या वस्तू अधिकाधिक प्रमाण जे असतं ते वाढत असल्यामुळं काय होतं, उपयोगितेमध्ये घट होत जात असते. म्हणजेच एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जात असते. नंतर जर समजा आपल्याकडे जर 7, 8, 10 सायकली जर असल्या तर आपण सायकल पुन्हा घेऊ का, नाही, आपल्याला असं वाटेल की नाही दुसरी वस्तू घेतली पाहिजे, म्हणजे मोटारसायकल घेतली पाहिजे, 2 व्हीलर जी असते ती 2 व्हीलर घेतली पाहिजे. 2 व्हीलर जर समजा 4-5 झाल्या तर आपल्याला असं वाटतं की कार घेतली पाहिजे. मग कार घेतली तर मग आपल्याला असं वाटतं की मर्सिडीज वगैरे घेतली पाहिजे किंवा इतर जे काही असेल सायकली असेल त्या सायकली घेतल्या पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणतो की जी ही उपयोगिता आहे ती उपयोगिता काय होत असते, घटत जात असते, क्रमशः घटत जातं. एकंदरीत या मार्शलने मांडलेला हा जो नियम आहे, सिद्धांत आहे, या सिद्धांताचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना जर वस्तूच्या साठ्यामध्ये जी वाढ होत जात असते त्या वाढीबरोबरच व्यक्तीला मिळणारं जे काही समाधान आहे ते समाधान क्रमशः घटत जात असते. म्हणजेच उपयोगिता जी आहे ही उपयोगिता घटत जात असते, उपयोगितेमध्ये काय होत असतं, घट होत जात असते. हे या सिद्धांतामध्ये आपण शिकलेलं, हे या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. या सिद्धांताचे काही गृहीते आपल्याला बघायचे आहे. आता ही जी गृहीते आहे ती गृहीते जर पाहिली तर आपल्याला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये काही गृहीते दिसून येतात. पहिला आहे विवेकशीलता. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये विवेकशीलता हे एक तत्व गृहीत धरलं गेलेलं आहे. म्हणजे जर समजा व्यक्तीमध्ये जर समजा विवेकशीलता असेल, आता विवेकशीलता म्हणजे काय, तर त्याला जर समजा त्या वस्तूबद्दलची संपूर्ण माहिती, चांगले वाईट फायदे हे जे आहे हे त्याला माहिती असले पाहिजे. म्हणजे उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असं मानलं जात असतं. म्हणजे हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत कोणाला लागू होतो, सर्वसामान्य व्यक्तीला, विवेकशील व्यक्तीसाठी हा सिद्धांत लागू होतो. आणि प्रत्येक उपभोक्ता, प्रत्येक व्यक्ती हा विवेकशील असतो असं गृहीत धरलं गेलेलं आहे. आता विचार जर केला तर प्रत्येक व्यक्ती हा विवेकशील असतोच असं नाही. म्हणजे कुणाला भूक लागून राहते, कुणाला भूक लागून राहत नाही, कुणाला एखाद्या वस्तूची गरज असते, कुणाला एखाद्या वस्तूची गरज नाही. परंतु जर समजा एखाद्या वस्तूची गरज आहे असं जर समजलं तर आपल्याला असं म्हणता येतं की त्याला त्या वस्तूची गरज आहे असं आपण सर्वसामान्यपणे मानतो. त्याची जी वर्तणूक आहे ती वर्तणूक सर्वसामान्य असं आपण समजतो. आणि त्यामुळे महत्तम समाधान मिळवण्याचा काय करत असतो, तो व्यक्ती प्रयत्न करतो. जास्तीत जास्त आपल्याला उपयोगिता कशी मिळेल
यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो असं गृहीत धरलं जात असतं. म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये विवेकशीलता हा गुणधर्म आहे असं मानलं जात असतं. त्यानंतर दुसरं एक गृहीत सांगितलं जातं ते म्हणजे संख्यात्मक मापन. या अगोदरच मी बोललो आहे की उपयोगिता ही काहीशी मानसिक संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे? मानसिक संकल्पना आहे. आणि उपयोगिता ही मानसिक संकल्पना असल्यामुळे तिचं मापन करणे शक्य नाही. परंतु अर्थशास्त्रामध्ये या उपयोगितेचं मापन करण्यासाठी एक काल्पनिक माप मानलं जात असतं ते म्हणजे मात्रात्मक मापन. म्हणजे सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत धरलं जातं. करता येत नाही तरीही ते गृहीत आपण पकडलेलं आहे, ते त्याचं मापन करता येतं. जसं आपण पाहिलं की एक पोळी खाल्ली, पहिली पोळी खाल्ली की त्याला 10 मात्रा उपयोगिता मिळते. आता मात्रा म्हणजे काय? मात्रा म्हणजे सांगता येतं, पण 10 मात्रा एवढं समाधान मिळालं असं आपण गृहीत धरतो. म्हणजे मापन करता येतं हे गृहीत धरलं आहे. आणि त्यामुळे गणितीय प्रक्रिया ज्या असतात त्या सहज आपल्याला करता येतात. आणि त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता आपल्याला जाणून घेता येते. जसं पहिल्या नगापासून 10 मात्रा उपयोगिता, दुसऱ्यापासून 8 मात्रा उपयोगिता, तिसऱ्यापासून 6 मात्रा उपयोगिता, चौथ्यापासून 4 मात्रा उपयोगिता. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता आपल्याला काय करता येते? जाणून घेता येते आणि त्याची तुलना करता येते. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्या नगाच्या सेवनापासून कमी उपयोगिता मिळाली, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यापासून कमी, अशी तुलना आपल्याला करता येते. आणि म्हणून हे गृहीत धरलं जातं असतं की संख्यात्मक मापन हे उपयोगितेचं शक्य आहे. त्यानंतर तिसरं एक गृहीत सांगितलं जातं ते म्हणजे एकजिन्सीपणा. उपभोगातील सर्वच म्हणजे ज्या वस्तू आहेत, उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, रंग, स्वरूप आणि चव इत्यादी बाबतीत समान असतात असं गृहीत धरलं जातं. आता प्रत्येक जो नग आहे तो नग सारखा असतो असं नाही. आपण जर सफरचंद खायला लागलो किंवा जर एखादी केळी खायला लागलो, कोणती मोठी केळी असते, कोणती छोटी केळी असते. सफरचंद कधी मोठं असतं, छोटं असतं, हिरवं असतं, लालबुंद असतं, आकर्षक रंगाचं असतं. याला एकजिन्सीपणा म्हणता येणार नाही. परंतु ज्या काही वस्तूंचं सेवन करतो ते सेवन करत असताना मात्र त्या ज्या सेवन करण्यात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू मात्र एकजिन्सी स्वरूपाच्या असतात. रंग, रूप, आकार, चव, स्वरूप या बाबतीमध्ये सर्व सारख्या असतात असं मानलं जात असतं, गृहीत धरलं जात असतं. आणि चौथं एक आपल्याला गृहीत सांगितलं जातं ते म्हणजे उपभोग सातत्य. जेव्हा हा सिद्धांत आपल्याला पडताळून बघायचा आहे, म्हणजे घटक सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे, त्यावेळेला काय होतं की ज्या वस्तूचं सेवन करतो त्या वस्तूचं सेवन करत असताना त्यामध्ये काय लगातारपणा असायला पाहिजे. क्रमशः त्या वस्तू उपभोगासाठी वापरल्या पाहिजे किंवा क्रमशः त्याचा उपभोग घेतला पाहिजे. याचाच अर्थ उपभोगात सातत्य असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा एखाद्या वस्तूच्या सर्व जे नग आहे त्या नगांचा जर उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ घेतला गेला पाहिजे, तरच हा सिद्धांत लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. उदाहरण जर घेतो म्हटलं तर आपल्याला तहान लागल्यानंतर जर आपण एक वाटी पाणी प्यालो, तहान जाणार नाही. किंवा एक थेंब आपल्याला आपल्या तोंडामध्ये पाणी जर टाकलं तर आपली तहान जाणार नाही. आणि जर आपल्याला तहान लागल्यानंतर जर आपण आता एक वाटी पाणी प्यालो, त्यानंतर संध्याकाळी एक वाटी पाणी प्यालो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर पाणी प्यालो एक वाटी, तर त्यावरून उपयोगिता घटते किंवा नाही घटते याविषयीचा जो अंदाज आहे हा अंदाज बांधता येत नाही किंवा सांगता येत नाही. आणि म्हणून उपभोगामध्ये सातत्य असायला पाहिजे. जसं
एखादी जर समजा तहान लागली तर एक प्याला जर आपल्याला पाणी प्यायला दिलं तर त्यानंतर तो संपल्यानंतर पुन्हा दुसरा प्याला लगेचच मिळायला पाहिजे. किंवा जर समजा जेवण करायचं जर असेल, पोळी खाल्ली तर एक पोळी खाल्ल्यानंतर दुसरी पोळी पुन्हा लगेचच खायला पाहिजे, तिसरी लगेचच खायला पाहिजे. म्हणजे भूक शमेपर्यंत आपण त्या पोळीचं सेवन केलं पाहिजे. किंवा तहान भागेपर्यंत आपण काय केलं पाहिजे, पाण्याचं सेवन केलं पाहिजे. तरच हे जे सातत्य टिकून राहील किंवा उपभोगाचं सातत्य आपल्याला म्हणजे टिकून ठेवता येईल. त्यानंतर 5वं एक गृहीत सांगितलं होतं ते म्हणजे योग्य आकारमान. आता योग्य आकारमानाचा जर विचार केला तर उपभोग्य वस्तूच्या सर्व नगांचे आकारमान कसे असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. म्हणजे त्या छोट्याही नसायला पाहिजे आणि अतिशय मोठ्या सुद्धा नसायला पाहिजे. म्हणजे जर आकाराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अत्यंत लहान किंवा अत्यंत मोठ्या आकाराच्या वस्तू म्हणजे या सीमांत उपयोगितेसाठी उपयोगी पडत नाही. सीमांत उपयोगिता जी आहे ही सीमांत उपयोगिता किंवा घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू योग्य आकाराच्या असतात असं गृहीत धरलं जातं. जसं आपण पाहिलं की टरबूज आहे, टरबूज हे मोठं असतं आकाराने. जर समजा आपण जर असं जर म्हणायला लागलं की एक टरबूज खाल्लं, दुसरं टरबूज खाल्लं, तिसरं टरबूज खाल्लं, वॉटरमेलन, तर हे जे वॉटरमेलन आहे किंवा हे जे टरबूज आहे, हे टरबूज एकाच टरबुजामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे आपली जी समाधान आहे ते समाधान पूर्ण होते. मग दुसरं खायला गेलं तर दुसऱ्यापासून आपल्याला आपण नाही म्हणतो आता एक खाल्लं, पूर्ण खाल्लं किंवा पूर्णही खाऊ शकत नाही, अर्ध्यापर्यंतच आपण खाऊ शकतो. म्हणजेच आपली उपयोगिता जी आहे ती घटते आहे किंवा नाही घटत आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून वस्तूंचं जे आकारमान आहे ते आकारमान कसं असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे, सर्वसामान्य आकारमान असायला पाहिजे. किंवा जर समजा तहान लागली म्हणून जर समजा ड्रॉपरने पाणी जर समजा थेंब छोट्या मुलांच्या औषध देतो ना, त्या औषधाच्या ड्रॉपरने जर समजा आपण जर समजा आपल्या तोंडामध्ये पाणी टाकत राहिलो, एक थेंब टाकला, दुसरा थेंब टाकला, तिसरा थेंब टाकला, तर यातून आपली उपयोगिता घटते आहे किंवा नाही हेही सांगता येत नाही. म्हणजे हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत आपल्याला त्या बाबतीत लागू होणार नाही. आणि म्हणून सर्वसामान्य आकारमान म्हणजेच पहिला प्याला, दुसरा प्याला, तिसरा प्याला असं पाणी प्यावं लागेल. त्या ड्रॉपरने पिल्यानं चालणार नाही. आणि म्हणून योग्य काय असायला पाहिजे, योग्य आकारमान असायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा 6वं एक आपल्याला गृहीत सांगितलं होतं ते म्हणजे स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेमध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे जे घटक आहे हे घटक कसे असतात, स्थिर असतात असं मानलं जातं. काय असतात, स्थिर असतात. हे जे घटक आहे हे घटक स्थिर असतात. जसं चवीच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, पसंतीच्या बाबतीमध्ये पाहतो, सवयीच्या बाबतीमध्ये पाहतो, आवडीनिवडीच्या बाबतीमध्ये पाहतो. हे जे घटक आहेत ते घटक स्थिर असले पाहिजे. चवेत बदल होता कामा नये. जर समजा आपल्याला जर समजा वस्तू जर सेवन केली तर सेवनानंतर आपली चव जर बदलली की नाही, आवडली नाही, तर आपल्याला सीमांत उपयोगिता सिद्धांताची पडताळणी करता येणार नाही. आपल्या पसंती जर समजा बदलल्या किंवा सवयी, आवडीनिवडी जर समजा आपल्या बदलल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्याला उपयोगितामध्ये बदल करता येणार नाही किंवा उपयोगिता जी आहे ती उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येणार नाही. आणि म्हणून काय आहे की सवयी, चव, आवडीनिवडी, पसंती या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी स्थिर असायला पाहिजे. त्यानंतर 7वं एक आपल्याला गृहीत सांगता येतं ते म्हणजे विभाज्यता. सिद्धांत असा गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी. त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता आले पाहिजे. म्हणजे ज्या वस्तू आपण गृहीत धरत असतो किंवा ज्या वस्तू आपण सीमांत उपयोगिता सिद्धांतासाठी वापरतो त्या वस्तूमध्ये विभाज्यता असायला पाहिजे. म्हणजे त्या विभागता यायला पाहिजे, खूप मोठ्या खूप लहान असं नाही. आणि जर समजा सर्वसामान्य आकार तिचा करता आला पाहिजे.
जसं आपण पाहतो की मी तुम्हाला टरबुजाच्या बाबतीमध्ये सांगितलं, तर टरबुजाचे आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे काप करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे स्लायसेस आहेत ते स्लायसेस आपण करू शकतो, तुकडे करू शकतो आणि एक एक तुकडा आपण काय करू शकतो, सेवन करू शकतो. म्हणजे एका टरबुजाला आपण काय करू शकतो, विभागू शकतो, डिवाइड करू शकतो. आणि हा जो विभाज्यता आहे, तो विभाज्यता प्रत्येक वस्तूमध्ये असते असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर 8वं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं, ते म्हणजे एकच गरज. आता प्रत्येक वस्तूच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर प्रत्येकाची सारखी गरज नसते. एकच गरज पूर्ण भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जात असतं. म्हणजे काय की जी वस्तू असते ती वस्तू जर समजा वापरली तर त्यामुळे काय होतं, एकच गरज पूर्ण होत असते आणि एकच गरज भागविण्यासाठी वस्तूचा जो वापर आहे तो वापर होतो, हे सिद्धांत गृहीत धरतो. वस्तूच्या वापराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं की ह्या ज्या वस्तू आहे, ह्या वस्तू वापरत असताना काय होतं की म्हणजे त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वापरत असताना प्रत्येक वस्तू आपल्याला आपली गरज पूर्ण करू शकते असं गृहीत धरलं जातं. म्हणजे एक वस्तू एक गरज असं गृहीत धरलं जातं. म्हणजे जी काही वस्तू आपण सेवनासाठी किंवा उपभोगासाठी घेतो, ही जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला एकच गरज पूर्ण करते. आता उदाहरण देतो म्हटलं तर विजेचा वापर आपल्याला म्हणता येईल की विजेचा वापर आपण कशासाठी करतो, लाईट किंवा प्रकाशासाठी करतो. आता विजेचे अनेक वापर आहेत, अनेक उपयोग आहे. ते आपण प्रेस करायची असेल तर प्रेससाठी आपण उपयोगात आणतो. त्यानंतर पाणी तापवायचं असेल तर हीटर लावण्यासाठी विजेचा वापर करतो. वेगवेगळे वापर आपण करतो. फ्रीजसाठी वापर करतो किंवा विजेचा वापर आपल्याला ओव्हन वापरायचं असेल तर ओव्हनसाठी करतो. परंतु आपल्या या सिद्धांतामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की एक वस्तू एक वापर, एकच आपली गरज पूर्ण करते असं गृहीत धरलेलं आहे. तसंच आपल्या दुधाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल, दूध चहासाठी वापरत असेल किंवा पिण्यासाठी वापरत असेल किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ आहे ते पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा वापर करण्यात येतो. याचे उपयोग भरपूर आहे. पण मात्र आपल्याला असं गृहीत धरायचं आहे की जी काही वस्तू आपल्याला या सिद्धांतामध्ये म्हणजे या सिद्धांतासाठी आपण घेतो ती वस्तू मनुष्याची एकच गरज पूर्ण करते असं गृहीत धरलं जात असतं. अशा पद्धतीने या सिद्धांताचे वेगवेगळे जे गृहीत आहे ते गृहीत आपल्याला सांगता येतात. आता खालचा जो तक्ता आहे तो तक्ता आपण या सिद्धांत समजून घेण्याकरिता आपल्याला महत्त्वाचा आहे. आता हा जो तक्ता, या तक्त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 2.2 हा तक्ता आपल्या पुस्तकात दिलेला आहे. बघा तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये बघा, पेज नंबर 13वर हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये एक्स वस्तू घेतली आहे, वस्तूचं नाव दिलेलं आहे, त्या वस्तूचं एक नाव म्हणून आपण एक्स या वस्तूची नगसंख्या पाहिलेली आहे. म्हणजे क्ष या वस्तूची नगसंख्या पाहिलेली आहे. आता क्ष या वस्तूची नगसंख्या एका रकान्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. म्हणजे एक्स ही नगसंख्या आणि दुसरा सीमांत उपयोगिता ही नगसंख्या किंवा नगसंख्या ना सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. आता बघा आपण काय पाहिलं की जर समजा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजे विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना वस्तू काय व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी कमी होत जात असते. काय होत असते? कमी कमी होत जात असते. हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. बघा, एक्स ही वस्तू कोणती आहे? एक्स ही वस्तू आहे, म्हणजे क्ष वस्तू आहे.
आणि मिळणारी त्याची उपयोगिता जी आहे ती उपयोगिता कशी आहे ती आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सीमांत उपयोगिता, प्रत्येक वस्तूच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. आता पहिल्या वस्तूंचं आपण जर समजा सेवन केलं तर आपल्याला किती मात्रा उपयोगिता मिळते? 10 मात्रा उपयोगिता मिळते. किती? 10 मात्रा उपयोगिता. त्यानंतर पुन्हा जर समजा ती क्ष वस्तूच आपण जर समजा दुसरी वस्तू घेतली आणि तिचं सेवन केलं तर मात्र त्यापासून 8 मात्रा उपयोगिता मिळते. म्हणजे पहिलेपेक्षा कमी मात्रा उपयोगिता मिळते. म्हणजे या 10 पेक्षा जी मिळणारी जी उपयोगिता आहे ही उपयोगिता कशी आहे? कमी आहे. त्यानंतर तिसऱ्या वस्तूचं सेवन केलं तर 6 मात्रा उपयोगिता मिळते. चौथ्या वस्तूचं सेवन केलं तर 4 मात्रा उपयोगिता मिळते. 5व्या वस्तूचं सेवन केलं तर 2 मात्रा उपयोगिता मिळते. 6व्या वस्तूचं जर समजा आपण जर सेवन केलं तर या 6व्या वस्तूपासून आपल्याला 0 मात्रा उपयोगिता मिळते. किती मात्रा उपयोगिता मिळते? या 6व्या वस्तूपासून 0 मात्रा उपयोगिता मिळते. आणि 7व्या वस्तूपासून म्हणजे 7व्या क्ष वस्तूपासून आपल्याला -2 मात्रा उपयोगिता मिळते. आता हा जर तक्ता जर आपण जर पाहिला तर या तक्त्यामध्ये काय दिसून येतं की जसजसं वस्तूचं सेवन करतो, म्हणजे जसजसं आपण काय करतो? सेवन करतो. म्हणजे 1 ते 7 पर्यंत ज्या वस्तूचं सेवन करतो या सेवनापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता काय होत असते? घटत जात असते. बघा, कमी कमी होत जात असते. वस्तूच्या साठ्यात वाढ होत असते. एक क्ष वस्तू, दुसरी क्ष वस्तू, तिसरी क्ष वस्तू, चौथी क्ष वस्तू, 5वी क्ष वस्तू किंवा 7 नगांमध्ये काय होत असते? वाढ होते. नगसंख्येत काय होत जात असते? वाढ होत जात असते. आणि मिळणारी जी उपयोगिता आहे ही उपयोगिता मात्र काय होते? उत्तरोत्तर घटत जाते, 0 होते. आणि 0 झाल्यानंतर मग ती काय होते? पुन्हाही जर समजा त्या नगसंख्येत वाढ झालं किंवा जर जास्तचा नग जर समजा आपण उपभोगला किंवा उपभोग जर घेतला तर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कशी होते? ऱ्हासमान होते. म्हणजे हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, म्हणजे सीमांत उपयोगिता काय होते? घटत जात असते. आणि या घटत जात असल्यामुळे या सिद्धांताला काय म्हटलं जात असतं? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हटलं. दुसऱ्या या सिद्धांतामध्ये पुन्हा आपल्याला हे लक्षात येतं की उपयोगिता फक्त घटत जाते असं नाही तर ती ऱ्हासमान सुद्धा होते. आणि म्हणून अर्थशास्त्रात या सिद्धांताला ऱ्हासमान उपयोगितेचा सिद्धांत असं म्हटलं जातं. किंवा याला दुसरं नाव दिलं जात असतं ते म्हणजे आरासी सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असे म्हटलं जात असतं. आरासी सीमांत उपयोगिता असं म्हटलं जात असतं. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जसजशा वस्तूंचं नगाचं सेवनात वाढ करतो तसतशी व्यक्तीला मिळणारी जी उपयोगिता आहे ही उपयोगिता घटत जात असते. कालांतराने ती 0 होते. आणि 0 झाल्यानंतर हीच उपयोगिता जी आहे ही उपयोगिता काय होतं? आपल्याला ऱ्हासमान सुद्धा होत असते किंवा ऋण होत असते. ऋणसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला असं सांगता येतं की या उपयोगिता जी आहे ही उपयोगिता काय होत असते? घटत जात असते. म्हणजे आपल्या जवळच्या वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होते तसतसं आपल्याला मिळणारं जे समाधान आहे हे समाधान काय होते? कमी कमी होत जात असते, ऱ्हास होत जात असते किंवा समाधान जे आहे त्या समाधानात घट होत जाते हे आपल्याला सांगता येतं. हा जो तक्ता आहे तो तक्ता आपण समजून घेतलेला आहे. त्या तक्त्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 होते आणि ती ऋण होते. काय होते? सीमांत उपयोगिता ही घटत जाते, त्याच्यानंतर 0 होते आणि ऋण होते. ही जी उपयोगिता ती उपयोगिता घटत जाते, ऋण होते आणि 0 होते हे आपण पाहिलेलं आहे. हेच उदाहरण आपण या आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. बघा, ही जी आकृती आहे
या आकृतीमध्ये बघा, याच तक्त्याखाली, पुस्तकामध्ये तक्त्याखाली तुम्हाला काय दिलेलं आहे, ही आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये जर पाहिलं तर काय, शून्य क्ष हा जो अक्ष आहे, हा शून्य क्ष अक्ष जो शून्य य अक्ष शून्य य अक्ष जो आहे, हा शून्य आणि हा य अक्ष आणि हा शून्य हा क्ष अक्ष, असे दोन अक्ष दिलेले आहे. आडवा अक्ष आहे शून्य अक्ष, उभा अक्ष आहे शून्य य अक्ष. या दोन्ही अक्षाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसून येते, शून्य य अक्षावर सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. काय दाखवलेली आहे, सीमांत उपयोगिता. आणि शून्य क्ष अक्षावर आपल्याला वस्तूचे नग दाखवलेले आहे. बघा तुम्ही, शून्य क्ष अक्षावर काय दाखवलेलं आहे, वस्तूचे नग दाखवलेले आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिसून येतं की वस्तूचे जे नग आहे, हे नग जसजसे वाढते, म्हणजे वरच्या आपण जर समजा कोष्टकामध्ये जर पाहिलं तर जर समजा आपण पहिल्या नगाचं सेवन केलं, दुसऱ्या नगाचं सेवन केलं, तिसऱ्या नगाचं सेवन केलं, चौथ्या नगाचं सेवन केलं, किंवा जर समजा इतर जर समजा नगांचं सेवन करत आपण जर राहिलो, असे हे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे आणि 7 आहे. या वस्तूंच्या नगांचं सेवन केलं असता मिळणारी जी उपयोगिता, ही उपयोगिता, सीमांत उपयोगिता, ही काय होत जाते, घटत जात असते. बघा, पहिल्या वस्तूचं पहिल्या नगाचं सेवन केलं, आपल्याला 10 मात्रा उपयोगिता मिळाली. दुसऱ्या वस्तूचं 8 मात्रा मिळाली. तिसऱ्या वस्तूपासून 6 मात्रा मिळाली. चौथ्या वस्तूपासून 4 मात्रा मिळाली. 5व्या वस्तूपासून आपल्याला 2 मात्रा उपयोगिता मिळाली. आणि 6व्या नगापासून आपल्याला काय, या 6व्या नगापासून आपल्याला 0 मात्रा उपयोगिता मिळाली. 0 मात्रा उपयोगिता आपल्याला प्राप्त झाली. त्यानंतर पुन्हा 7वा नग सेवन केला. हा जो 7वा नग सेवन केल्यानंतर मात्र आपल्याला उपयोगिता मिळण्यापेक्षा ती घटत गेली, ह्रास होत गेली, मायनस झाली. या ठिकाणी बघा, ही मायनस झालेली आहे. आणि ही मायनस झाल्यामुळे इथे हा जो आपल्याला हा भाग जो दिसतो आहे, हा भाग आपल्याला जो दिसत आहे, हा भाग आपल्याला काय दिसून येत आहे, ह्रासमान उपयोगितेचा भाग दिसत आहे. बघा, इथे अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे. तर हा भाग आपल्याला दिसून येतो. तर उपयोगिता ही काय होत असते, म्हणजे सेवनानंतर ती घटत जात असते किंवा घटताना दिसून येते. म्हणजे पहिल्या नगाचं सेवन केलं तर आपल्याला काय मिळते, 10 मात्रा उपयोगिता मिळते. दुसऱ्या नगाचं सेवन केलं तर आपल्याला 8 मात्रा उपयोगिता मिळते. तिसऱ्या नगाचं सेवन केलं तर 4 मात्रा उपयोगिता मिळते. 5व्या नगाचं चौथ्या नगाचं सेवन केलं तर आपल्याला 4 मात्रा उपयोगिता मिळते. त्यानंतर पुन्हा आपण जर समजा काय 5व्या नगाचं सेवन जर केलं तर 5व्या नगाच्या सेवनापासून आपल्याला 2 मात्रा उपयोगिता मिळते. आणि 6व्या नगाचं सेवन केलं तर 0 मात्रा उपयोगिता मिळते. बघा, आणि यातून निर्माण होणारा जो काही हे जे बिंदू आहे, हे बिंदू आपल्याला जे मिळालेले आहे, हा बिंदू मिळालेला आहे. बघा, हा बिंदू मिळालेला आहे, 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 आणि याच्या खाली पुन्हा एक बिंदू मिळालेला आहे. याला जर समजा आपण जर जोडलं तर जी उपयोगिता आहे, ही उपयोगितेचा वक्र आपल्याला तयार होत असतो किंवा उपयोगितेचा वक्र आपल्याला दिसून येतो. हा वक्र जो आहे, हा वक्र सीमांत उपयोगिता वक्र आहे. काय आहे, सीमांत उपयोगिता वक्र. काय आहे, सीमांत उपयोगिता वक्र आहे. म्हणजे हा जो वक्र आहे, हा वक्र काय आहे, सीमांत उपयोगिता वक्र आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याची आकृती काढता येते. सीमांत उपयोगिता वक्र बघा, तुम्हाला दिसत आहे CU बरोबर सीमांत उपयोगिता वक्र. हा वक्र आपल्याला काढता येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आकृती काढता येते. याचं स्पष्टीकरण करताना 0 क्ष अक्षावर वस्तूचं नग दर्शविलेले असून 0 य अक्षावर सीमांत उपयोगिता दाखविलेली आहे.
काय आहे याचं स्पष्टीकरण आकृतीचं स्पष्टीकरण करताना दाखवलेले आहे. आणि तक्त्यानुसार सीमांत उपयुक्तेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटलेले आहेत आणि ते जर जोडले तर जे जोडले असताना काय होतं की एक विशिष्ट रेषा जी निघते, म्हणजे ही जी रेषा निघते, ही जी रेषा काय आहे, सीमांत उपयोगिता वक्र आहे. आता हा जो वक्र आहे, हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. कसा असतो? डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा जो वक्र आहे, हा वक्र डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने खाली येणारा असतो. हा वक्र काय आहे? खाली येणारा वक्र आहे. तर आणि वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ होत गेल्यास सीमांत उपयोगिता घटत जात असते. जेव्हा सीऊ वक्र म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र, सीऊ वक्र म्हणजे कोणता वक्र? हा जो वक्र आहे, हा जो वक्र आपल्याला निघाला, हा सीऊ वक्र म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र. हा जो वक्र आहे, हा वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करणारा असतो. काय असतो? हा जो शून्य क्ष अक्ष आहे, या क्ष अक्षाला काय करतो? स्पर्श करतो. आणि स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य मिळते. जेव्हा इथे स्पर्श करतो त्यावेळेला सीमांत उपयोगिता काय मिळते? शून्य मिळते. आणि हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दाखवतो. मनुष्याला मिळणारं जे समाधान आहे किंवा मनुष्याला मिळणारी जी उपयोगिता आहे, ही उपयोगिता काय? हा जो बिंदू आहे, हा बिंदू महत्तम उपयोगिता पातळी दाखवतो. सर्वात जास्त उपयोगिता मिळाल्याचं दाखवतो. म्हणजे एकूण उपयोगिता ही सर्वात जास्त या ठिकाणी मिळत असताना दिसून येते. आणि या बिंदूनंतर वस्तूचा जो उपभोग आहे, तो उपभोग आपल्याला काय सांगता येतं की जर समजा आपण जर उपभोग जर घेतला तर आपल्याला नकारात्मक उपयोगिता प्राप्त होत असते. म्हणजेच आपल्याला या आकृतीमध्ये बघा, हे जे 6 नंतर आणि 7च्या मधात, 6 आणि 7च्या मधामध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या काळ्या रेषा दिसत आहे, हा नकारात्मक काय आहे? सीमांत उपयोगिता आहे. कसं आहे? नकारात्मक सीमांत उपयोगिता आहे. बघा, नकारात्मक सीमांत उपयोगिता. आता ही नकारात्मक सीमांत उपयोगिता कोणती आहे? ही सीमांत उपयोगिता म्हणजे नकारात्मक सीमांत उपयोगिता. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जो त्रिकोण तयार होत आहे, ही उपयोगिता नकारात्मक उपयोगिता असल्याचं आपल्याला दिसून येते. तर आपण काय केलेलं आहे की अशा पद्धतीने जी उपयोगिता आहे, ती उपयोगितेचा विचार केलेला आहे. उपयोगितेचा भाग आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद. काय समजून घ्यायचं आहे? सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद. आता हे जे या सिद्धांताचे अपवाद आहे, ते अपवाद जर पाहिले तर काही विशिष्ट गोष्टी या सिद्धांताला अपवाद आहे. या बाबतीमध्ये, या वस्तूंच्या बाबतीमध्ये, या गोष्टींच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागूच होत नाही. आणि म्हणून लागू होत नसल्यामुळे ह्या ज्या वस्तू आहे, या वस्तू अपवाद मानल्या जातात. जसं छंद आहे, पहिलं अपवाद सांगता येतो तो म्हणजे छंद. काही लोकांना काही वस्तू गोळा करण्याचा छंद मिळतो आणि या छंदातून मग ते काय करतात? एक वस्तू गोळा झाली की पुन्हा दुसरी वस्तू गोळा करतात, तिसरी वस्तू गोळा करतात, चौथी वस्तू गोळा करतात. आणि यातून मिळणारं जे समाधान आहे, हे समाधान त्यांना काय होतं? वाढत जात असतं, घटत नाही, कमी होत जात नाही. म्हणजे त्यातून मिळणारं जे समाधान आहे, त्या समाधानामध्ये वाढ होताना दिसून येते, वाढ होत असल्याचं दिसतं. बघा, एखाद्याला पोस्टाचं तिकीट गोळा करण्याचा छंद असतो, ज्याला शौक आपण म्हणतो, किंवा दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद असतो, किंवा एखाद्याला दुर्मिळ चित्र जे असेल ते चित्र गोळा करण्याचा छंद असतो. आणि हा जे छंद आहे, ते छंद असल्यामुळे तो जेव्हा संग्रह करतो, तो संग्रह करत असताना त्यापासून मिळणारं समाधान काय होतं? उत्तरोत्तर त्याला वाढत जात असते. आणि त्याचं समाधान वाढत जात असल्यामुळे काय होतं की तो पुन्हा पुन्हा त्या वस्तू आपल्याकडे संग्रह करण्याचा प्रयत्न करतो.
किंवा संगीत ऐकण्याचा एखाद्याचा छंद असतो. जसं जे पॅट्रियोटिक सॉन्ग आहे, जसं राष्ट्राशी संबंधित असलेले जे काही गाणे आहे किंवा देशभक्ती गीत ज्याला म्हटलं जात असतं, हे देशभक्ती गीत आहे. हे देशभक्ती गीत जर आपण जर ऐकत राहिलं तर आपल्याला ते ऐकतच राहावं असं वाटतं. म्हणजे त्यापासून मिळणारं समाधान कमी होत नाही. आपलं ते आपल्या समाधानामध्ये वाढच होत जाते. किंवा जर समजा पुस्तकाचं वाचन जर समजा आपण जर करत राहिलं, तर पुस्तकाचं वाचन करत असताना आपल्याला ते पुस्तक जर समजा वाचायला जर आवडलं, तर आपण काय करतो, तो वाचतच राहतो. आपल्याला ती स्टोरी पूर्ण समजेपर्यंत ते वाचत राहतो. पुन्हा दुसरं एक पुस्तक मिळालं तर ते वाचत राहतं. एखाद्याला वाचनाची खूप आवड असते आणि हे आवड असल्यामुळे तो एक पुस्तक वाचलं की दुसरंही पुस्तक वाचतो, तिसरं शेकडो पुस्तक वाचतो, तरी त्यांच्या समाधानात घट होत नाही. अशा प्रकारचे जे छंद असतात, या छंदाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. हा सिद्धांत अपवाद आहे. त्यानंतर दुसरं एक सांगितलं तर ते म्हणजे कंजूस व्यक्ती. काही व्यक्ती उधळ्या स्वभावाचे असतात, काही व्यक्ती कंजूस स्वभावाचे असतात. आणि जर समजा उपभोक्ता कंजूस जर समजा असेल, तर त्या कंजूस व्यक्तीला वाढीव नगापासून अधिकाधिक समाधान प्राप्त होत असते. एखाद्याला जर समजा पैसे जर दिले, 100 रुपयाची नोट दिली, पुन्हा 100 रुपये दिले, पुन्हा 100 रुपये दिले, पुन्हा 100 रुपये दिले, असं कंटिन्यू जर समजा मी दिवसभर पैसे देत राहिलो, तर समोरची व्यक्ती काय म्हणेल, नाही मला नाही पाहिजे असं म्हणेल का? नाही. त्याला प्रत्येक नोटीपासून मिळणारं जे समाधान आहे ते समाधान काय जास्त मिळत राहील. असंच कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्येही असंच असतं की त्याला वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळत राहते. कारण अशा स्वभावाच्या ज्या व्यक्ती असतात त्या लोभी असतात. अशा स्वभावाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती काय असतात, अविवेकी असतात. आणि त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढत जात असते. आणि म्हणून कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर व्यसनाच्या बाबतीत सुद्धा हा सिद्धांत लागू होत नाही. तिसरं आहे व्यसन. व्यसनी व्यक्तीला जर समजा मद्याचं प्रत्येक वाढीव जर समजा नग जर समजा दिला किंवा जर समजा वाढीव नगाच्या उपभोगाचा जर विचार केला, तर काय होतं की त्याला समाधान मिळत राहतं. एखादा दारुडा व्यक्ती जर समजा असेल, त्याला पहिला प्याला दारूचा प्यायला दिला, दुसरा दिला, तरी तो काय करतो, पुन्हा दे, और लगाव अशा पद्धतीचं त्याचं काम असतं. म्हणजे त्याच्या समाधानात घट झाली आहे का नाही झाली. कारण व्यसन हे कसं आहे की व्यक्तीमध्ये लोभ निर्माण करते आणि म्हणून त्यामुळे त्याच्यामध्ये विवेकशीलता राहत नाही. आणि म्हणून तो काय करत असतो की त्या वस्तूचं सेवन लगातार घेत असल्यामुळे त्याच्या समाधानात घट होण्याऐवजी वाढ होत असते. सीमांत उपयोगिता जी आहे ही सीमांत उपयोगिता वाढताना दिसून येते. मात्र यामध्ये विवेकशीलता या गृहीताचं उल्लंघन झालेलं दिसून येतं. हे गृहीत आपण धरलेलं आहे, कोणतं विवेकशीलता. प्रत्येक व्यक्ती विवेकशील असतो हे गृहीत आहे. त्यामुळे दारू प्याल्यानंतर किंवा नशाखोरी केल्यानंतर मनुष्याचा विवेक काय होतो, राहत नाही. आणि म्हणून काय की हे जे व्यसन आहे ते व्यसन हे या सिद्धांताला अपवाद आहे. त्यानंतर पुन्हा एक सत्ता आहे. सत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा हा सिद्धांत लागू होत नाही. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. एखादा व्यक्ती जर असेल, तो जर समजा ग्रामपंचायतमध्ये जर वार्ड मेंबर असेल, तर त्याला असं वाटतं की आपण वार्ड मेंबरचं शिक्षण खातं आपल्याला गावचं मिळालं पाहिजे, तंटामुक्ती अध्यक्ष आपण झालं पाहिजे. त्यानंतर मग त्याला असं वाटतं की आपण उपसरपंच झालं पाहिजे, मग सरपंच झालं पाहिजे. मग त्याला असं वाटतं की पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे.
जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष झालं पाहिजे, बरोबर. त्यानंतर पुन्हा आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, कॅबिनेट मंत्री झालं पाहिजे, पंतप्रधान झालं पाहिजे. कोणाला असं वाटत नाही की आपण पंतप्रधान बनावं? प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की म्हणजे सत्ता आपल्या हातात असावी, सत्ता आपल्याला मिळावी. आणि म्हणून सत्ता जसजशी मिळेल तसतसं त्या व्यक्तीला मिळणारं जे समाधान आहे ते वाढत जातं, घटत जात नाही. आणि म्हणून सत्ता ही बाब जी आहे ती घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद आहे. त्यानंतर 5वं एक अपवाद सांगितला तो म्हणजे पैसा. पैशाच्या बाबतीमध्ये मी पहिलेच सांगितलं की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला पैसा जर समजा दिला तर तो पैसा त्याला हवाच असतो, नको म्हणणारा कोणीच नाही. लहानच्या मुलाला जर समजा एखादी 10 रुपयाची नोट दाखवा, तो पटकन घेतो. एक कागद द्या बरं, तो कागद नाही म्हणतो, कागद नाही पाहिजे. 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट दिली तर पटकन तो आपण आपल्याजवळची हिसकून घेतो. तो तर छोटा मुलगा आहे, त्याला समज नाही आहे. परंतु समज असलेले जे काही व्यक्ती आहे त्यांना जर समजा आपण जर म्हटलं की हे 1000 रुपये घे, वापस देऊ नको, पुन्हा 1000 रुपये घे, वापस देऊ नको, असं जर म्हणत राहिलं तर तो व्यक्ती काय म्हणा, द्या ना, द्या, आने दो, अशा पद्धतीचं त्याचं वर्तन राहील. म्हणजे त्याला जे काही पैसे मिळेल त्या पैशातून समाधान मिळेल. आपण चालताना जर समजा एखाद्या रुपयाची कॉईन जर समजा रस्त्यावर पडून असली तर आपण ते उचलतोच. असं म्हणतो का जाऊ दे ना, काय करायचं, 1च रुपया कोण घेईल असं म्हणत नाही. म्हणजे पैसा हा काय आहे, प्रत्येक मनुष्याला हवी असणारी वस्तू आहे. आणि पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. पैशाच्या साठ्यामध्ये जर वाढ झाली तर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागविण्यासाठी किंवा भागवताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैशाचा वापर केला जात असतो. मात्र काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते जर पाहिलं तर हा सिद्धांताला म्हणजे हा पैसा हा सिद्धांताला लागत नाही. हा सिद्धांत पैशाच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. श्रीमंत व्यक्तीला पैशाची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता कमी जाणवते. पैशाचा जर विचार केला तर पैशाची उपयोगिता कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण तो पैशाला त्याला फारसं महत्त्व देत नाही. कारण त्याच्याकडे पैसा ऑलरेडी असतो, त्याच्यामुळं त्याला पुन्हा म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये खूपच आपुलकी असते असं नाही. पैसा हवा असतो पण आपुलकी असते असं नाही. तर पण जर समजा एखाद्या गरीब व्यक्तीला जर समजा पैसे मिळाले तर मात्र तो काय करतो, त्याला तीव्र गरज त्या पैशाची असते. तर अशा पद्धतीने आपण या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद आपण आज समजून घेतलेले आहे. तर येथेच आपण थांबू. धन्यवाद. या जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जी घंटी आहे ती घंटी वाजवा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओचा फायदा घेत चला किंवा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.